सीमा आज जरा वेगळ्याच मूडमध्ये होती. ऑफिसमधले सगळे काम उरकून ती लवकर घरी जायला निघाली. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. तिने छत्री उघडली आणि पावसाचा आनंद घेत चालू लागली. आज मॅडम जाम खुश होत्या. त्यांचा मेसेज आला होता संध्याकाळी कॉफीसाठी भेटू म्हणून. समीर तिला पहिल्यांदा कॉफीसाठी बाहेर भेटणार होता. समीर आणि सीमा एकाच ऑफिसमध्ये काम करत होते. 3 महिनेच झाले होते सीमाला ते ऑफिस जॉईन करून. दोघेही एकाच टीममध्ये असल्याकारणाने क्लोज फ्रेंडशिप झाली होती. दिवसभर ते दोघे ऑफिसमध्ये एकमेकांना नजरेने लाईक करायचे. आज त्याला ऑफिसबाहेर भेटायला सीमाचे मन आतुर झाले होते. तिची पावले आता झपाझप घराच्या दिशेने वळू लागली. त्याच्या विचारांमध्ये सीमाने घर कधी काढले ते तिलाच कळाले नाही. घरी आल्यावर फ्रेश होऊन सीमा तिच्या रूममध्ये गेली. पलंगावर स्वतःला झोपून ती समीरचे स्वप्न रंगवू लागली. समीरच्या विचारांत सीमा गुंग होऊ लागली. थोड्याच वेळात त्याचा मेसेज आला, मी निघालोय, 15 मिनिटात कॅफेला पोचतो. ती ताडकन पलंगावरून उठली आणि कपाटामधून निळ्या रंगाचा चुडीदार बाहेर काढून आरशासमोर उभी राहिली. सीमाने आरशात स्वतःवर एक नजर फिरवली आणि रोमॅन्टिक गाणी गुणगुणत तयार व्हायला सुरुवात केली. ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक, कपाळावर नाजूकशी टिकली आणि कानात साजेसे असे मोत्यांचे टॉप्स घालून ती छान तयार झाली. खूप दिवसांनी सीमा अशी मनसोक्त नटली होती. केस मोकळे सोडल्यामुळे तिचे रूप अजूनच खुलून आले होते. पुन्हा पुन्हा ती आरशासमोर स्वतःला निरखत होती. सीमासाठी आजचा दिवस खूप खास होता. ती लाजतच गालातल्या गालात हसली आणि हातात पर्स अडकवून निघाली. मनामध्ये थोडंसं दडपण आलं होतं. येणारा प्रत्येक क्षण ती त्याच्याच विचाराने अधीर होऊ लागली होती. सीमा लगबगीने ठरल्या ठिकाणी पोहोचली. समोर पाहताच कोपऱ्यातल्या टेबलवर तो बसलेला दिसला. तो देखील सीमाच्या येण्याची वाट बघत होता. सीमा त्याच्यासमोर जाऊन बसली. दोघांनी एकमेकांना नजरेतून स्मित हास्य केले. तिची नजर हळूच चोरून त्याला निरखत होती. काळ्या रंगाच्या शर्टात तो अगदी हँडसम दिसत होता. त्याच्याकडे नुसतंच पाहतच बसावं असं तिला वाटले. कॉफी मागवायची का? त्याने सीमाला विचारलं. तिने नुसतीच मान डोलावली. तोही हळूच संधी साधून एकटक तिच्याकडे बघत होता. थोडा वेळ त्याच्या टेबलवर शांतता होती. कोणी आधी सुरुवात करेल याचीच जणू ते वाट बघत होते. त्यांच्यामधली निःशब्द शांतता सगळं काही व्यक्त करत होते. तितक्यात समीरने सुरुवात केली. या ड्रेसमध्ये तू खूप सुंदर दिसतेस. निळा रंग अगदी उठून दिसतोय तुझ्यावर. ती लाजरीबुजरी होऊन थँक्यू म्हणाली. तिच्या गालावर नाजूकशी खळी खोलून आली. लाजत लाजतच ती नजर खाली झुकून बसली. त्याच्या नजरेला नजर मिळवायची तिची हिंमत होईना. परत तीच नीरव शांतता. थोड्या वेळाने तोच बोलला, वारा छान सुटलाय ना आज? सीमा मात्र त्याच्या नजरेला नजर भिडून बोलू लागली, वातावरण पण मस्त झालंय आज, प्रसन्न वाटतंय. दोघेही क्षणातच बोलते झाले. त्यांचा संवाद सुरू होता इतक्यात वेटरने 2 कॉफीचे कप त्यांच्या टेबलवर आणून ठेवले. तिने कॉफीचा एक घोट घेतला, पण तो मात्र तिच्याकडे एकटक बघत बसला. तिचं ते गोजीरवाणं रूप खुलून दिसत होते. कपाळावर नाजूक टिकली शोभून दिसत होती. मंजूळ वारा आणि तिच्या केसांच्या बटांचे अल्लड खेळ सुरू होते. लाल लिपस्टिकने रंगलेले होठ तितकेच रसरशीत आणि आकर्षित होते. सौंदर्याच्या वेलीवर जणू एक नाजूक हसरी कली फुलली होती. तिचं ते सुंदर प्रतिबिंब समीरच्या डोळ्यात चमकत होते. तू पण घे ना कॉफी, सीमा बोलली. तसे तो अचानक भानावर आला आणि कॉफी पिऊ लागला. कॉफीचा एक एक घोट त्या प्रत्येक क्षणाचा आल्हाद देणारे भासत होते. मला तू खूप आवडतेस, तो तिला म्हणाला. ती त्याच्याकडे चकित नजरेने बघत होती. सीमाच्या चेहऱ्यावर आकर्षक मुद्रा उमटली. लाजेने पुरती चूर होऊन ती त्याच्याकडे बघत राहिली. तुला आवडतो का ग मी? त्याच्या ह्या प्रश्नाने तिची धडपड अजून वाढली. नेमकं काय आणि कसं बोलायचं हेच तिला सुचेना.
मनात प्रेमाच्या लाटा आनंदी गगनात उसंडी मारू पाहत होत्या. एक दीर्घ श्वास घेऊन तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली, मलाही तू खूप आवडतोस. तुला पहिल्यांदा बघितले तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडले, पण कधी तसं बोलायची हिंमत नाही झाली. ऑफिसमध्ये रोज तुला मी मन भरून पाहते. तुझ्या त्या डॅशिंग अदांची दिवाणी आहे मी. तुझ्यासोबत टी ब्रेकला जायची तर नुसती वाटच पाहत असते. कितीतरी दिवस नुसताच हा नजरेचा खेळ चालू होता. तुझ्या मनातले माझ्याबद्दलची भावना जाणून घ्यायची खूप इच्छा होती. खरं तर तुला हे सगळं विचारण्याची मी संधीच शोधत होते. आणि आज तू स्वतःच मला प्रपोज केलंस. बस यार, अब और क्या चाहिए. मला नक्कीच आवडेल तुझी प्रेयसी बनायला. तिच्या होकाराने तोही सुखावला. आता दोघांच्या नजरेत प्रीतीचा पाऊस बरसू लागला. चल निघूयात आपण. मस्त एक लॉंग ड्राईव्हला जाऊ, तो बोलला. तसे सीमा लागलीच हो बोलली. दोघेही समीरच्या गाडीत बसून प्रेमाच्या वाटेवर सवार झाले. अचानक मेघ दाटून मल्हार बरसावा आणि आकाशात इंद्रधनुष्य दिसावं तसे ते दोघे आता प्रेमाच्या दुनियेत वावरत होते. तिची ती मोहक झलक समीरच्या काळजात कट्यार वार करत होती. वाटेत एका निवांत ठिकाणी समीरने गाडी थांबवली. सीमाने समीरच्या मनाचा अंदाज बांधला होता. तीही गाडीतून उतरली आणि दोघेही गाडीच्या बाजूला टेकून उभे राहिले. आजूबाजूला एक चिटपाखरूही नव्हते. समोर दूरवर पसरलेली हिरवळ, नुकतेच मावळतील झुकलेले आकाश, उन्हात उड्या मारत सुटलेला सैराट वारा आणि प्रेमाच्या नशेत धुंद झालेले ते दोघे. सांजवेळी रोमांचक घडीला वातावरण कसं अगदी झुलून आलं होतं. त्याने हळूवार सीमाचा हात हातात घेतला. समीरचा तो कोमल स्पर्श सीमाच्या अंगावर रोमांच फुलवत होता. तिने त्याच्या खांद्यावर अलगद डोके ठेवले आणि त्याला मिठी मारली. त्याचा हात आता तिच्या कमरेशी घट्ट झाला. रात्रीच्या चांदण्यात अल्लड चंद्राने ढगांमागे लपून चाले करावी तसे ते दोघे एकमेकांच्या मिठीत विसावले. सीमाने मान वळवून समीरकडे नजर फिरवली. त्याने तिच्या चेहऱ्यावर रेंगाळणाऱ्या केसांच्या बटा सावकाश बाजूला करून तिच्या गालावर चुंबन दिले. हळूहळू गालावरचे ओठ तिच्या ओठांवर टेकले तसे दोघांची धडपड वाढली. त्याचा मिठीतला स्पर्श तिच्या सर्वांगावर बहरू लागला. हवेतला गारवा त्या सुंदर क्षणांना थंडावत होता. हा क्षण इथेच थांबावा आणि कधी संपूच नये असा एक विचार सीमाच्या मनात डोकावून गेला. इतक्यात तिचा फोन वाजला आणि ती त्या रोमॅन्टिक विचारांतून जागी झाली. फोन उचलून बघितलं तर समीर कॉलिंग लिहून आलं होतं. ती एकदम घाबरली आणि तिने पुन्हा नीट डोळे उघडून बघितले तर तेच दिसत होते. तिने तो कॉल उचलला तर तिकडून समीरचाच आवाज, अगं तू कुठे आहेस? माझा ॲक्सिडेंट झालाय. फार काही सिरियस नाही, पण पायाला थोडं फ्रॅक्चर आहे. आता सध्या मी घरी जातोय. आपण उद्या भेटू, चालेल ना? काहीतरी बोल ना प्लीज. सीमाला काय घडतंय काहीच कळेना. आता तर ते दोघे ड्राईव्हला गेले होते. त्याचा तो वर्ष ते चुंबन काहीच सुधरत नव्हते. काहीच क्षणात ती भानावर आली आणि समीरला उद्या भेटू आपण म्हणून फोन ठेवून दिला.
मगाशी पलंगावर पडून त्याचा विचार करत असताना तिचा डोला लागला होता आणि तिने स्वप्नातच समीरचे प्रेम अनुभवले होते. अजूनही त्या चुंबनाचा स्पर्श तिच्या ओठांवर रेंगाळत होता. कपाटाकडे नजर फिरवली तेव्हा तो निळ्या रंगाचा चुडीदार तसाच हँगरला लटकलेला होता. सीमाने स्वतःच्या स्वप्नाच्या दुनियेत समीरच्या प्रेमाची अशी एक रोमॅन्टिक डेट रंगवली होती. धन्यवाद मित्रांनो.